होते. आजच्या मेगा फायनल रात्रीतील पहिली सुपर सिक्स ही मॅच आपल्याला भेटीस आली. एका बाजूला बोरखार, दुसऱ्या बाजूला बेलवली. बेलवली संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम फलंदाजी स्वीकारले. ये बाबा ये, थंडी वाजते, ये आपला स्वेटर घेऊन जा. चला वेळ वाया दौडू नका, आयोजकांना सहकार्य करा. आयोजकांनी हा तामझाम तुमच्यासाठी उभा केलेला आहे. त्याचबरोबर दानशूर दात्याने देखील सहकार्य दिलाय. अरे बाबा तुझंच आहे ना. खरं तर सिद्धार्थ मोबाईल आंबिवली यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. खरं तर या ठिकाणी पारितोषिक आहे. आपण होम थिएटर पाहतोय. सर्वात जास्त षटका ठोकेल त्याला हा होम थिएटर दिला जाईल. याच्याकडे आपण लक्ष द्या. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच आता खरी सुरुवात झाली आहे. इथून जे फलंदाज षटकार जास्त लगावतील त्यांच्यासाठी होम थिएटर आहे. आणि षटकाराच्या व्यतिरिक्त आपली गुणवत्ता आपण सादर केली, आपला चांगला परफॉर्मन्स दिला, तर कदाचित आपण बाईकचे देखील हकदार व्हाल. कदाचित आपण स्पोर्ट सायकलचे देखील हकदार व्हाल. डीजे ऑपरेटर अश्विन भोपी, अनिकेत म्हात्रे. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. चंदू वाघमार यांची ही सायप्रीत लाईव्ह, त्याचे ओनर्स आहेत ते अनिकेत वाघमारे, ओमकार प्रकाश शुभम कॅमेरामॅन. त्याचबरोबर पंच द्वारकानाथ चोरगे, बेलवली, विनोद पाटील सर, मोह, संगम भोईर सर, पाली. त्यानंतर आमचे परम मित्र स्कोररच्या भूमिकेमध्ये ज्या आमच्या समालोचकांच्या पाठीचा कणा म्हणून ज्यांना आम्ही संबोधलं जातं, स्वप्नील पाटील. सलग 6 रात्रीमध्ये आम्ही त्यांना स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहतोय. आणि त्याचबरोबर हे मैदान आपण पाहतोय, कन्सोलकर मैदान आंबिवली. आणि सार्थकचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. विराट कोहलीचा फॅन आहे तो. फॅन आहे की पंखा आहे? फॅन आहे. बघा सार्थक देखील खुश झाला. 6 रात्रीमध्ये त्यांनी चेंडूची पूर्तता केली, मेडिसिन देखील पोचवला. आणि लक्षा बल्ली ग्रुपचे मॅनेजर देखील आहेत ते. हौसी व्यक्ती आहे. आणि संदीप शेट गाताडे यांचं राईट हँड. बघा किती उपमा आहेत त्याला. मूर्ती लहान पण कीर्ती महान. चला पंच काय निर्णय आहे? स्पीडअप करा. काय झालं? तुमच्या गाथा व्यथा आता तुम्ही मैदानाच्या बाहेर करा आणि सामन्याला सुरुवात करा प्लीज. थंडीत आम्ही देखील कुडकुडायला लागलो आता. चला स्पीडअप करा. प्रवीण पाटील, सामन्याला सुरुवात करायची आहे, त्यामुळे तुमचा काय विषय असतील नसतील, काय गाथा व्यथा पोथी पुराण असेल, ती तुम्ही नंतर वाचा. सामन्याला सुरुवात करा पंच. 10 मिनिटं आपली अशीच वाया गेलीत. वेळ दौडू नका. ही रात्रीची वेळ आपल्या हातून निघून गेली तर पहाट होईल. जवळजवळ पहाट व्हायला आली आता. चला सीमारेषेच्या बाहेर आपण राहायचंय प्लीज. जे कोणी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतील त्यांनी बाउंड्रीच्या बाहेर उभं राहायचंय. चला विनंती असेल पहा, सीमारेषेच्या बाहेर थांबायचे, रेलिंगच्या बाहेर तुम्हाला थांबायचे विनंती असेल. हो पहिला चेंडू लॉब केला इथे.
लॉंग ऑन क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु मिळेल फक्त सिंगल. गोलंदाज आपण पाहिलं तर पहिलं षटक घेऊन आलाय शुभम डाकी बोरखार संघाकडनं, आणि बेलवली संघाची सलामीची जोडी आपण पाहतोय अजय पाटील आणि आकाश चोरगे. सिंगलच्या माध्यमातून श्रीगणेश झालाय संघाचं श्रीगणेश करून दिलाय ते फलंदाज अजय पाटीलनं. 3 षटकांचा सामना आहे. या 3 षटकामध्ये पॉवर प्लेचं एक षटक आपल्याला पाहायला मिळेल, आणि या षटकामध्ये किती धावा मोजल्या जातील शिवम डाकीच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना. ओ इथे काय घडला तर चेंडू बॅटला ब्रश झाला आणि चेंडू हातात विसावला विकेट किपरच्या, आणि पहिला विकेट गारद झालाय. पहिली विकेट मिळाली आहे ती निश्चितच बोरखार संघाला. डीजे हो, थँक्यू. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. फलंदाज राकेश राकेश म्हात्रे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला शुभम डाकी. एक अष्टपैलू खेळाडू आहे. ओ ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू निर्धाव जातोय. कटाक्ष नजरेने पाहिलं होतं पंजांकडे फलंदाजांना, परंतु निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. या षटकाचा विचार केला तर शुभम डाकीनं चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी. धावांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केलाय. हो, पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, परंतु ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणार चेंडू. पंच आमच्याकडे वळून सांगतात चेंडू अवांतर आहे. अवांतरच्या रूपामध्ये एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल, आणि एकेरी धावेने भर पडते. धाव संख्या एकूण 1 गडी बाद 2. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. आई गावदेवी चषक 20-25 पर्व आंबिवलीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हो, इथे मात्र जोरदार अपील केली लेग बिफोर तो विकेट आउट. फलंदाज बाद होतोय, आणि अशा रीतीनं दुसरा झटका, दुसरा हादरा आल्या पावली माघारी परतावा लागेल राकेश म्हात्रेला. लेग बिफोर द विकेट हा फलंदाज बाद होतोय. दोन गडी बाद झाले या षटकामध्ये. सलामीचा फलंदाज अक्षय बाद झाला. त्यानंतर पाठोपाठ राकेशला देखील काही करता आलं नाही आपल्या संघासाठी. राकेश देखील बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय गणेश प्रणित. हो, प्रणितला देखील निर्धाव चेंडू टाकलाय शुभम डाकीनं. ही आहे या गोलंदाजीची ओळख, आणि ओळख पटवून देताना आपण पाहिलं अतिशय सुंदर आणि तिखट मारायची गोलंदाजी, अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली शुभम डाकीची. निश्चितच तो दाखवून देतो की आम्ही एवढा दूरवरून प्रवास करून आलो. कशासाठी आलोय तर हे क्रिकेटची स्पर्धा आहे आंबिवली गावामध्ये. या आंबिवली गावाच्या स्पर्धेच्या पारितोषिकासाठी आम्ही इथं उपस्थित झालोय. तर पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर आपण पाहिलं तर एकूण 2 गडी बाद, फक्त आणि फक्त 3 धावा. तर सर्कलचं रेस्ट्रिक्शन आता संपलेलं आहे, आणि त्यामुळं किमान 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात असतील पेट्रोलिंग करण्यासाठी. नवीन गोलंदाज कोणता येतोय गोलंदाजी करण्यासाठी हे पाहावं लागेल. चला स्पीडअप घ्या, लगेच क्षेत्ररक्षण सजवा, वेळ वाया दौडू नका. वेदांत डाकी, वेदांत आलाय गोलंदाजी मार्कवर, आणि निश्चितच स्ट्राईक एंडला फलंदाज असेल अजय.
अजय आणि प्रणित गायकर ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. चला आता वॉर्मअप नकोय, लगेचच सामन्याला सुरुवात करा प्लीज. स्ट्राईक एंडला अजयला पाहतोय. वेदांत गोलंदाजी मार्कवर. हो, इथे मात्र सरळ चेंडू यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. पहिला चेंडू वेदांतचा निर्धाव पाहायला मिळतोय. या बोरखार संघाच्या गोलंदाजांनी ठरवलंय मनामध्ये की जास्तीत जास्त आपण चेंडू निर्धाव टाकायचे आणि कमी धावांवर या रोखून ठेवायचा. हा निर्धार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली बेलवली संघाने, मात्र तो निर्णय आतापर्यंत अंगलट आला की काय हे आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय मिडविकेट क्षेत्राकडे, अगदी क्षेत्ररक्षकाला चकवा दिलाय आणि चेंडू गेला सीमारेषे बाहेर. दणदण करत चौकार. या 4 धावाच्या मध्ये बऱ्याच कालावधीनंतर चौकार पाहायला मिळालाय. 7 धावा. इथे मात्र चपराक लावली पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय, परंतु शेवटी विजय झाला चेंडूचा आणि अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. फलंदाज जो होता प्रणित गायकरच्या बॅट मधून निघालेला हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू डीजे मास्टर. हो, इथे मात्र सरळ यष्टी रक्षकाचा वेध घेतो. सुटकेचा निश्वास सोडला असेल मी म्हणे या गोलंदाजानं वेदांतनं, कारण बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले प्रणितच्या बॅट मधून. आणि आता मात्र निर्धाव चेंडू. 4 चेंडू आतापर्यंत संपलेत. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार आणि चौथा चेंडू देखील निर्धाव. 2 चेंडूचा खेळ देखील या षटकामध्ये शिल्लक आहे. हो, इथे मात्र फटका सजवलाय लॉंग ऑफ क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु त्याच्या हातातून चेंडू निसटलाय. जीवनदान मिळालंय मी म्हणणे प्रणितला, आणि या जीवनदानाचा फायदा कितपत उचलतोय हे आपल्याला आता पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक होता तिथे सचिन सज्जनच्या हातातून झेल सुटलाय मी म्हणेन. प्रणितला जीवनदान मिळालंय. धावसंख्या एकूण 12. शेवटचा चेंडू या षटकातील निर्धाव पाहायला मिळतोय. सरळ चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. चांगली कामगिरी बजावत असताना यष्टीरक्षक देखील चोखपणे कामगिरी बजावतोय. चांगलं बॅकिंग त्याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालं आणि 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. या 2 षटकांच्या समाप्ती अखेर आपण पाहिलं तर एकूण 6च्या सरासरीनं 12 धावा इथे पाहायला मिळतात. माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळेल. इथे मात्र चेंडूला दिशा दिली फक्त मिडविकेट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक आहे. मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 13 धावा धावपलकर पाहायला मिळतात. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा मोजल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट होईल हे काही क्षणातच आपल्याला कळणार आहे. पण 13 धावा धावपलकर पाहायला मिळतात. 2 गडी बाद झाले झटपट, त्यामुळे मात्र धावांवर अंकुश पाहायला मिळाला. अजय मात्र अजून देखील सलामीचा वीर मैदानामध्ये दाखल आहे, जो 2 चेंडूचा सामना करत
खेळतोय एक धावेवर. हो इथे मात्र पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र फसवा टाकला होता सुमितनं आणि दुसरा चेंडू निर्धाव आलाय. प्रणित आणि अजय ही जोडी मैदानामध्ये. अजय पाटीलला मात्र मोठे फटक्यांपासून वंचित ठेवलाय. सलामीचा फलंदाज आहे परंतु त्याला मोठे फटके खेळू देत नाहीये. हो इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय ओव्हर द रोप षटकारासाठी आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 19 धावा धावपलकर पाहायला मिळतील. पाहायला मिळतात. डीजे जरा शॉर्ट मध्ये वाजव कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. धावसंख्या 19 धावा. या षटकारानं मात्र धावसंख्येला आकार दिलाय. झपाट्यानं वाढ घेतली धावसंख्या. हो पुन्हा एकदा फटका सजवलाय लॉंग ऑफ क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक तैनात आहे, जज करतोय आणि सुंदर झेल टिपलाय. आता मात्र खेळी संपुष्टात आली आहे. अजय पाटीलची ज्यानं आपल्या संघासाठी 7 धावांचं योगदान दिलं 5 चेंडू खेळत असताना, तो फलंदाज सलामीवीर मात्र बाद होतोय आणि झेल पकडलाय तो अविनं. रंगाचा बात है डीजे मास्टर, जबरदस्त धून सुनाई आपने. आणि तो क्षेत्ररक्षक देखील खुश झाला असेल हा गाणं ऐकून. त्याच्यासाठी हा गाणं होतं. अबीरनं क्या झेल पकडला आणि जबरदस्त झेल पकडला होता. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. अभिषेक चोरगे. हो अभिषेकने देखील मोठा फटका सजवलाय परंतु प्रॉपर टायमिंगचा अभाव. 2 क्षेत्ररक्षक होते परंतु क्षेत्ररक्षक स्वप्नील मस्करनं झेल पकडलाय आणि दुसरी सफलता या षटकामध्ये पाहायला मिळेल. सुमितला मिळाली ही दुसरी सफलता. स्वप्नीलचा कॉल होतं की मी झेल घेणार आणि स्वप्नीलने मात्र झेल पकडलाय. फलंदाज बाद झाला तो. अभिषेक चोरगे आल्या पावली माघारी परतला परंतु शेवटचं षटक असल्यामुळे हाणामारी करायचीच होती. हाणामारी करत असताना 2 फलंदाज बॅक टू बॅक बाद झालेत. हॅट्रिकच्या भोवल्यावर सुमितला आपण पाहतोय. शेवटचा चेंडू. हो आता मात्र फटका सजवला. आता चेंडू मात्र पाहतच राहावं लागेल फलंदाज क्षेत्ररक्षकांना आणि चेंडू गेलाय ओव्हर द रोप षटकारासाठी आणि या 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावसंख्येला आकार दिलाय. मी म्हणून 25 धावा धावफलकावर पाहायला मिळाल्यात. एकूण गडी बाद झाले 4 आणि धावसंख्या झाली आहे 3 षटकामध्ये 25 आणि 26 धावांचं लक्ष असेल समोर क्षेत्ररक्षण करणारा संघ बोरखार संघाला. इलेव्हन खनाव
दोन्ही संघाच्या संगणकाने लगेच टॉस का बॉक्स कक्षामध्ये यायचंय. टॉस केलं जाईल पहा. यापुढील होणारी सुपर 6 मधील दुसरी मॅच जिथे आपण पाहणार आहोत. तर वल्लभ आणि खानाव दोन्ही टीमचे संगणक त्वरित यायचे व्यासपीठाकडे. तर निश्चित 25 धावा काढून 26 धावांचं लक्ष आहे बोरकर संघापुढे. चला फलंदाज जाऊ द्या मैदानामध्ये बोरकर संघ. चला उशीर करू नका. बोरकर संघ आपण सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. खरं म्हणायला गेलं तर द्वारकानाथ चोरगे यांचा संघ बेलवली संघ फलंदाजी करत होता. त्याला 25 धावा लावल्या स्कोरबोर्डवर. 26 धावांचं लक्ष आहे. परंतु आता 26 धावा वाचवल्या जातील का या बेलवली संघाकडनं, की 26 धावांचा पाठलाग सहजरित्या पूर्ण होईल का? किती घाम गाळावा लागेल, किती कष्ट करावे लागतील बोरकर संघाला, हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. चला बोरकर संघ आपण सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायचे. कौतुक करूया आपण सायप्रीत लाईव्हचं, कौतुक करूया आपण डीजे ऑपरेटरचा, कौतुक करूया आपण आमच्या स्कोरर मित्राचं, आणि त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यानं हे आयोजन केलंय त्या आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतोय की आपण या नवोदितांना हा प्लॅटफॉर्म तयार करून दिला, हा व्यासपीठ तयार करून दिला, हा मंच तयार करून दिला, हा मैदान सजवला. आपलं सुद्धा खूप खूप आभार असेल आयोजकांचं. चला टॉस साठी या. वलभ संघाचा संघनायक आणि खानाव संघाचा संघनायक. चला दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित झालेत, तर टॉस करून घ्या. मान्यवरांना विनंती करतोय आपण टॉस करून घ्या. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या प्लीज. बेलवली संघ. जुना चेंडू जमा करायचे. निश्चितच 26 धावांचं पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे बोरकर संघाकडून. बऱ्याच दूरवरून आलेला हा संघ पुरवण विभागातील एक नामवंत संघ आहे, आणि या तर 3 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही संघ लक्षात घ्या. वलप आणि खानाव. टॉस कोणाचा आहे? तर खानाव संघ टॉस जिंकलाय. जो का निर्णय असेल ते निर्णयाची अंमलबजावणी हा सामना संपल्यानंतर लगेचच करायची. चला सामन्याला सुरुवात करा. पंच वेळ दर्शवा प्लीज. चेंडू चेक करण्यामध्ये त्यामुळे टाइम वेस्ट केलाय. बोरकर संघ जरा लक्ष द्या. तर सज्जन मोकल आणि जिग्नेश डाकी ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय अजय पाटील. एक अष्टपैलू खेळाडू अजयला आपण पाहतोय. दष्टपुष्ट बांध्याचा हा फलंदाज सज्जनला आपण पाहतोय स्ट्रायकिंगला. इथे मात्र एज लागली थर्डमॅन क्षेत्राकडे. चेंडू निघून चालला होता, परंतु चांगलं बॅकिंग पाहायला मिळालं थर्डमॅन क्षेत्राकडे, आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. 3 षटकांचा सामना आहे. 26 धावांचा पाठलाग करायचा आहे, आणि हा सामना मात्र हाय व्होल्टेज ड्रामा होईल यात तीळ मात्र शंका नाहीये. अजयला सुरुवात चांगली केली आहे, आणि सुरुवात शेवटपर्यंत सातत्य टिकून ठेवावं लागेल.
हो, अजून एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. सज्जन मोकलला मात्र 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव टाकतोय अजय पाटील. आता मात्र विचार करावा लागलाय सज्जनला पुढचा चेंडू खेळण्यासाठी. पुन्हा एकदा सज्ज होतोय सज्जन. अजय गोलंदाजी मार्कवर. हो, इथे मात्र चपराक लावली. चाबूक शॉट पाहायला मिळाला. पनिशमेंट मिळाली आहे. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता आणि त्याला मात्र भिरकावून दिलाय एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून 4 धाव्यांसाठी. आता चुना कोणाला लागणार? कोणत्या तरी एका संघाला चुना लागणार. सज्जन मोकलची विकेट मिळाली आहे. एक मोठा मासा गळाला लागलाय आणि काय ड्रामा पाहायला मिळतोय. पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा अजय पाटीलचा पलटवार. डीजे थँक्यू. आणि खरं तर भाऊ म्हात्रे सर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं दमदार आयोजक आपल्याला पाहायला मिळतील ज्यांच्या माध्यमातून साकारलेली ही रजनीची स्पर्धा आपण नाईट स्पर्धेची स्पर्धा आपण पाहतोय. खूप मेहनत घेतली आहे या आयोजकांनी. आपण पाहिलं गावदेवी क्रिकेट संघ, ग्रामस्थ मंडळ, निलेश गाताडे असते, रोहित पाटील, चंद्रकांत गाताडे, रोशन पाटील, भावेश गडकरी, सनी पाटील, संदेश पाटील, प्रमोद पाटील, आर्यन पाटील, दर्शन एलवंडे, श्रीकांत पाटील, विकी गंसोलकर, निखिल पाटील, अनिकेत पाटील, सार्थक गाताडे, जय पाटील, किरण पाटील, मनीष पाटील, प्रेम पाटील, संचित गाताडे आणि आतिशभाई गंसोलकर, राजू गंसोलकर या सर्वांना, राजेशभाई घरत असतील, या सर्वांना खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. आणि पद्मंकरजी गाताडे, त्यानंतर काशीनाथजी भगत ज्यांना आम्हाला पीच बनवून दिलाय, या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली आहे. आणि या आयोजकांचा विचार केला तर खूप चांगलं नियोजन या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांच्या या कार्याला खरं तर आपण करूया सलाम. निश्चितच विष्णू सर, ज्याने ज्याने या स्पर्धेसाठी अगदी खारीचा वाटा क्या नाही उचलला असेल, परंतु त्यांचं सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आभार मानतो. निश्चित अजून एक चेंडू निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू चौकार, चौथा चेंडू विकेट. सज्जन मोकल बाद झाला. त्यानंतर 5वा चेंडू निर्धाव आणि आता मात्र समीकरण उरलंय. येणारे 13 चेंडू आणि 22 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय स्वप्नील म्हात्रेला, सॉरी मस्कर. इथे मात्र चेंडू निघून चाललाय फाईन लेग क्षेत्राकडे. चेंडूला वळवलाय आणि हा असेल या षटकातील दुसरा चौकार. डीजे तर 8.66 सरासरी राखायची होती. इथे मात्र धावसंख्या आपण पाहिली 8. एक गडी बाद, 8 धावा धावफलकावर पाहिल्यानंतर. पॉवर प्लेचं षटक होतं अजय पाटीलचा. त्या षटकामध्ये फक्त 2 चौकार पाहायला मिळाले, एक सफलता मिळाली, 3 चेंडू निर्धाव देखील पाहायला मिळाले आणि प्रत्येक चेंडूवर काही ना काहीतरी घडताना आपल्याला पाहायला मिळालं. चला, टीम मीटिंग नकोय, आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचंय. नवीन गोलंदाज मैदानाकडे पाहायला मिळेल, ज्याच्या खांद्यावर आता या षटकाची जबाबदारी असेल तो प्रणित गायकर. गोलंदाजी मार्कवर विनोद पाठे आणि संगम भुईर फ्रॉम पाली पंच आपण या सामन्यासाठी पाहतोय आणि ज्यांचा संघ खेळतोय ते द्वारकानाथ चौरगे देखील पंच आहेत. ते आमच्या सोबत जॉईन झालेत समालोचन कक्षामध्ये. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. हो, इथे मात्र काय घडतंय तर आम्ही तेच पाहत होतो, तुमचं लक्ष किती आहे ते. काही हरकत नाही. 11 चेंडू आणि 17 धावांची गरज. पहिल्या चेंडूवर आली सिंगल
सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट झाली आहे. ते फलंदाज स्वप्नीलकडे. हो, इथे मात्र पूल करण्याच्या नादामध्ये यॉर्कर अखोड टप्प्याचा चेंडू होता आणि तो चेंडू मात्र सरळ यष्टी रक्षकाचा वेध घेतोय आणि आलाय तो चेंडू प्रणीतचा निर्धाव. 3 षटकांचा सामना आहे. 26 धावांचा पाठलाग करतोय बोरखार संघ. आता मात्र पूल करण्याच्या नादामध्ये चेंडू जातोय मिडविकेट क्षेत्राकडे, अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत मिळेल सिंगल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 10 धावा धावपलकावर. सामना कोण जिंकणार? एका बाजूला बोरखार संघ, दुसऱ्या बाजूला बेलवली संघ आणि दोन्ही संघामध्ये चुरस निर्माण झाली आहे. द्वंद्व युद्ध चालू आहे या मैदानामध्ये आणि या दोन्ही संघांमध्ये अतिशय चांगली लढत पाहायला मिळते. इथे मात्र चेंडू हवेत जज करतोय आणि फलंदाज मात्र बाद होईल. फलंदाज होता विघ्नेश. विघ्नेशच्या माध्यमातून आपण सिंगल धाव पाहिली आणि तो फलंदाज आपल्या संघासाठी फक्त 1 धावेचं योगदान देऊन तंबूच्या आश्रयाला जातो. बॅक टू द मध्ये काय घडणार? कोण जिंकणार? कोण हरणार? कोण दुःखाचे अश्रू डोळ्यातून काढणार आणि कोण मात्र आनंद अश्रू पाहायला मिळतील? निश्चितच 3 धावा मला वाटते. हो, चेक करतात, बघूया. तर निश्चितच 3 धावा आहेत. बाउंड्री चेक केली आहे आणि 3 धावा आहेत. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावसंख्या एकूण 13. हो, इथे एज लागली थर्डमॅन क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल देण्यास भाग पाडला. फलंदाज होता इथे स्वप्नील. स्वप्नीलला देखील माघारी परतावा लागलाय. 3रा विकेट गारद झालाय. आता मात्र 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा आपण पाहिल्या 13. अजूनही 13 धावा करायच्या आहेत, परंतु चेंडू शिल्लक आहेत एकूण 6 आणि 6 चेंडू मध्ये 13 धावांची गरज असणार आहे बोरखार संघाला. नक्की डीजे ऑपरेटर, आपण आता टांगा पलटी घोडा फरार कोणाचा होतोय पाहणारच आहोत. शेवटचे 6 चेंडू आहेत. 6 चेंडू मध्ये 13 धावा करायचे. वाचवण्यास गोलंदाज सरशी ठरेल का हे पाहावं लागेल. अजयने षटक फेकलं. 8 धावांचं 1 सफलता मिळवली. त्यानंतर त्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करत असताना प्रणीतला आपण पाहिलं, ज्यानं 5 धावांचं षटक फेकलं आणि 2 सफलता मिळवल्या. आता 3रं षटक घेऊन आलाय नवीन गोलंदाज अभिषेक चोरगे. त्याच्या खांद्यावर जबाबदारी दिली. 13 धावा वाचवायचे आहेत, परंतु फलंदाज देखील तेवढे ताकदीचे पाहायला मिळत आहेत. वेदांत आणि सोमनाथ. तर स्ट्राईक एंडला सोमनाथला आपण पाहतोय. नवीन आलेला फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला वेदांतला आपण पाहतोय.
13 धावा करायच्या आहेत बोरकार संघाला, 13 धावा वाचवायच्या आहेत बेलवली संघाला. कोणता संघ मात्र सुपर 3 मध्ये दाखल होईल? दोन्ही संघ मात्र तुल्यबल्ले आहेत. हो इथे मात्र सरळ यष्टी रक्षकाचा वेध घेतोय चेंडू. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. आता समीकरण बदललंय. येणारे 5 चेंडू 13 धावांची गरज असणार आहे. प्रत्येक चेंडूवर समीकरण बदलताना पाहायला मिळेल. फलंदाज मात्र थोडासा प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय की काय. हो इथे मात्र पूलचा फटका, परंतु चेंडू अगदी जमिनीला गुदगुल्या करत चाललाय. मिडविकेट क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक थोडासा पंबल झालाय आणि मिळतील 2 धावा. धावसंख्या एकूण 15. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावांची तब्बल गरज आहे. 4 चेंडू 11 धावा, 11 धावा 4 चेंडू. एखादा मोठा फटका बोरकार संघ विजयाच्या समीप येऊन ठेपेल. एखादा निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा प्रेशर असेल तो बोरकार संघावर. इथे मात्र पूल करण्याच्या नादामध्ये चेंडू अगदी फाईनल क्षेत्राकडे जातोय 1 धावेसाठी. एकेरी धावेने मात्र संघ पुढे सरकेल. धावसंख्या एकूण 16. आता चेंडू उरल्याचे एकूण 3 आणि धावसंख्येची गरज आहे ती 10. बघा पंच कान मंत्र देताना दोन्ही एंड कडनं धावायची आवश्यकता आहे. एका एंड कडनं धावून चालणार नाहीये. स्क्रीज दोन्हीकडून सोडावी लागेल, अन्यथा तुम्हाला धाव मिळणार नाहीये. हे कान मंत्र देताना पंचांना आपण पाहिलं. ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू, सरळ चेंडू यष्टी रक्षकाचा भेद घेतोय. इथे मात्र चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. पंचांकडे कटाक्ष लक्ष टाकलं होतं फलंदाजानं. त्याला वाटलं होतं चेंडू अवांतर मिळेल, एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव मिळेल, तो चेंडू सोडून दिला होता. परंतु हे असा सामना आहे, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू सोडणं अपेक्षित नाहीये. 2 चेंडू 10 धावांची गरज असताना इथे मात्र फटका सजवलाय. लॉंग ऑफ क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातामध्ये झेल देण्यास भाग पाडलाय गोलंदाज अभिषेक चोरगेनं. आणि इथे मात्र सामना विजयाच्या समीप येऊन ठेपलाय. तो बेलवली संघ 1 चेंडू 10 धावांची गरज. इथे मात्र चमत्कारच काहीतरी घडू शकेल. एखादा नो चेंडू, एखादा वाईट चेंडू, चमत्कार घडू शकेल. परंतु काय घडेल हे पाहावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाकडे दाखल होत आहे प्रशांत डाकी, रोशन डाकी. परंतु गोलंदाज एवढा चतुर आहे अभिषेक, तो एक्स्ट्रा धावा देईल का, एक्स्ट्रा चेंडू टाकेल का, हा देखील प्रश्न आहे. 1 चेंडू 10 धावा. शेवटचा चेंडू देखील निर्धाव आणि इथे मात्र सामना जिंकलाय बेलवली संघ. बेलवली संघाचं हार्दिक अभिनंदन आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल बोरकार संघ तुमचं देखील खूप खूप आभार व्यक्त करतोय आमच्या आयोजकांच्या माध्यमातून.